नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलोय. लक्ष कसं केंद्रित करायचं. आपली दुनिया बदलत आहे आणि त्या बदलत्या जगात टिकून राहणं सोपं नाहीये. आपण सतत वेगवेगळ्या गोष्टींनी वेढलेले असतो. कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या आणि इतर अनेक गोष्टींमुळे आपलं लक्ष विचलित होतं. कधी असं झालं नाही का तुम्हाला की छोट्या छोट्या गोष्टी तुमचं लक्ष विचलित करतात? मोबाईल नोटिफिकेशन, सोशल मीडिया, टीव्ही या सगळ्या गोष्टींनी आपलं लक्ष विचलित होतं. माहितीये का असं का होतं? कारण आपलं मन हे या सगळ्या गोष्टींना सरावलंय. आपलं मन सतत नवीन गोष्टी शोधतं आणि त्यामुळे लक्ष विचलित होतं. चला ह्याला समजण्यासाठी 3 भागात विभागूया. पहिला भाग लक्ष विचलित होण्याची कारण, दुसरा भाग त्यावर उपाय आणि तिसरा भाग ध्यान केंद्रित करण्याच्या पद्धती. मित्रांनो, 1980च्या दशकात नील पोस्टमन यांचं अम्युजिंग आवरसेल्व्स टू डेथ हे पुस्तक आलम होतं. या पुस्तकात त्यांनी सांगितलं होतं की कसं समाजाने पुस्तकांपासून टीव्हीकडे वळायला सुरुवात केली. त्यात सांगितलं होतं की कसं समाजाने पुस्तकांपासून टीव्हीकडे वळायला सुरुवात केली. आधी लोक पुस्तकं वाचायचे, तासन तास बसून वर्तमानपत्र वाचायचे. पण टीव्हीने सगळं बदलून टाकलं. आपल्याला छोटी आणि लगेच समजणारी माहिती हवी होती. टीव्हीने आपल्याला खोलवर विचार करण्याऐवजी वरवरच्या माहितीवर लक्ष केंद्रित करायला शिकवलं. 1858च्या लिंकन डग्लस डिबेट्स 3 तासांच्या होत्या. त्या काळात लोक तासन तास चर्चा ऐकायला तयार असायचे, तर केनेडी निक्सनच्या टीव्ही डिबेट्स फक्त 1 तासाच्या. टीव्हीने आपल्याला खोलवर विचार करण्याऐवजी वरवरच्या माहितीवर लक्ष केंद्रित करायला शिकवलं. त्यामुळे आपलं समाजाचं स्वरूप बदललं. आता आपण माहिती पटकन मिळवतो, पण त्यातली खोली हरवली आहे. आणि मग आला इंटरनेट. जणू काही कोणी आपल्या मेंदूचे दरवाजे उघडले आणि आत माहितीचा पूर आला. युट्यूब होम पेजवर जा, तुम्हाला शेकडो व्हिडिओ दिसतील. इंटरनेटचं डिझाईन असं आहे की जर तुम्ही 1 सेकंदासाठीही कंटाळलात तर तुम्ही लगेच दुसरीकडे क्लिक करू शकता. अशा पद्धतीने आपण आपल्या मेंदूला कमजोर बनवतोय, आळशी बनवतोय. चॅप्टर 3 टायटल लक्ष कसं केंद्रित करायचं. लक्ष केंद्रित करणे हे आपल्या यशाचे मुख्य घटक आहे. बॉडी तर मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की आपण पुन्हा लक्ष केंद्रित करायला शिकू शकतो का? हो, नक्कीच शिकू शकतो. लक्ष केंद्रित करणे हे एक कौशल्य आहे जे आपण सरावाने सुधारू शकतो. छान बातमी ही आहे की आपला मेंदू बदलू शकतो. आपल्या मेंदूला नवीन सवयी शिकवून आपण त्याला अधिक कार्यक्षम बनवू शकतो. ह्यासाठी आपल्याला आपल्या जुन्या सवयींकडे परत यावं लागेल. आपल्याला पुस्तकं वाचावी लागतील, कारण वाचन आपल्याला शांत आणि एकाग्र बनवतं. फोनचा वापर कमी करावा लागेल, कारण फोन आपलं लक्ष विचलित करतो. आणि सोशल मीडियापासून दूर राहावं लागेल. सोशल मीडिया आपल्याला सतत व्यस्त ठेवतो आणि आपलं लक्ष विचलित करतो. आपल्या मेंदूला पुन्हा विचार करायला शिकवावं लागेल. ध्यान आणि ध्यानधारणा यामुळे आपला मेंदू शांत होतो आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. उतरो टायटल. लक्ष द्या, विचार करा, बदला बॉडी. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा फक्त माहिती देण्यासाठी नव्हता, तर तुम्हाला विचार करायला भाग पाडण्यासाठी होता. लक्षात ठेवा, जीवनात यश मिळवण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, शांतीत जगण्यासाठी लक्ष खूप महत्त्वाचं आहे. त्याला जपा, त्याची काळजी घ्या, त्याला मजबूत बनवा.